दोन बहिणींचे एक सासर. नमस्कार मित्रांनो. रियाला अजूनही आठवते जेव्हा तिची मोठी बहीण मीराचे लग्न ठरले होते आणि त्यावेळी मीराने घरातील अर्ध्याहून अधिक कामे सांभाळली. तिच्या वडिलांचे आजारपण वाढत चालले होते, घरातील आर्थिक संकट आणि आईच्या खांद्यावरचा भार. या सर्वांमध्ये मीराने मुलांच्या शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मीराची लहान बहीण रिया ही 3 वर्षांनी लहान होती. स्वभावाने खेळकर, स्वप्नाळू आणि मीरासाठी तिची लहान बहीण म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट. जेव्हा त्याच शहरातील एका आदरणीय आणि समजूतदार कुटुंबाशी तिचे नाते जुळले, तेव्हा तिच्या आईने पहिल्यांदाच सुटकेचा श्वास सोडला. किमान तिची मोठी मुलगी एका चांगल्या घरात जाईल आणि कदाचित तिचे आयुष्य आता संघर्षमुक्त होईल. त्या मुलाचे नाव अर्जुन होते. तो एका खासगी कंपनीत उच्च पदावर होता. त्याचे पालक भाभी आणि जानी लोक होते. पण लग्नाच्या दिवशी मीरा आणि रियाला वाटले होते की हे लोक स्वभावाने थोडे कडक आहेत. रियाला तिच्या डोळ्यात थोडीशी चिंता स्पष्टपणे दिसत होती. थाटामाटात लग्न पार पडले आणि तिच्या निरोपाच्या वेळी रिया म्हणाली, तिचे जग खरोखरच रिकामे झाले आहे, कारण लहानपणापासून तिला जे काही वाटत होते ते तिने अनेकदा मीरासोबत शेअर केले होते. त्या रात्री जेव्हा मीरा वधू म्हणून आली, तेव्हा तिथल्या घराचे वातावरण आतून शिस्त आणि शांततेने भरलेले वाटत होते. मीराची सासू उषा देवी एक अतिशय शिस्तप्रिय आणि परिपूर्ण महिला होती. त्यांच्यासाठी घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक भिंत, प्रत्येक गोष्ट एका निश्चित नियमाचे पालन करत असे. सासरे गोपाळजी शांत होते आणि कमी बोलायचे. मेहुणा रोहन हा अर्जुनपेक्षा 2 वर्षांनी लहान, आनंदी आणि थोडासा निश्चिंत होता. रोहन म्हणाला, मला एक वहिनी नाही तर एक बहीण मिळाली आहे. मीराला वाटले की कदाचित ती रोहनशी मोकळेपणाने बोलू शकेल, की घरात किमान कोणीतरी असेल जो मोकळेपणाने हसेल. पहिले काही दिवस लग्नाच्या विधी आणि पाहुण्यांच्या येण्याजाण्यात गेले. पण जसजसे दिवस जात होते तसतसे मीराला जाणवले की तिच्या सासरचे घर सामान्य घरासारखे नव्हते, तर ते एक सुव्यवस्थित कार्यालयासारखे होते. प्रत्येक कामाचे वेळापत्रक, प्रत्येक तपशिलासाठी अहवाल आणि प्रत्येक चुकीसाठी फटका. पहाटे 5 वाजण्यापूर्वी उठणे, संपूर्ण घराची स्वच्छता, घरासाठी स्वयंपाक करणे, नाश्ता करणे आणि नंतर तिच्या सासरच्यांसाठी पूजा थाळी तयार करणे. हे सर्व एका निश्चित वेळापत्रकानुसार ठरलेले होते. उषा देवी स्वतः खूप कष्ट करायची, पण तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत अडवण्याची सवय होती. या सर्वांमध्ये मीराला स्वतःची परीक्षा होत असल्याचे जाणवत असे. अर्जुन सकाळी ऑफिसला जायचा, रात्री थकून परतायचा, थोडा टीव्ही पाहायचा, थोडा मोबाईल फोन पाहायचा आणि नंतर झोपी जायचा. लग्नानंतर त्याचे आयुष्य अधिक व्यस्त झाले आहे असे वाटले. एके दिवशी मीराच्या आईने तिला फोनवर सांगितले की ते आता रियासाठीही मुलगा शोधत आहे. पण आत खोलवर मीराला काळजी वाटत होती की रियाला असे घर मिळायला नको जिथे तिला कडक नियमांचे पालन करावे लागेल. मीरा तिच्या आईला शांतपणे म्हणाली, आई, कृपया रियाला अशा घरात पाठवा जिथे ती किमान सर्वांशी मोकळेपणाने बोलू शकेल, जिथे सुनेला फक्त काम करणाऱ्या यंत्रांसारखे नाही तर माणसासारखे वागवले जाते. तिच्या आईने काळजीने विचारले, मीरा, तू तुझ्या सासरी नाखुश आहे का? मीरा म्हणाली, नाही आई, मी ठीक आहे. मी फक्त एवढेच म्हणत आहे की तू रियासाठी निर्णय घेण्यापूर्वी थोडा अधिक काळजीपूर्वक विचार करावा. मीरा त्या घरात फक्त रोहन सोबत मोकळेपणाने बोलत होती. सुरुवातीला सासूबाईंना ही जवळीक आवडली, पण हळूहळू तिला अस्वस्थ वाटू लागले. मीराच्या सासूला मीराला रोहनशी जास्त मोकळेपणाने बोलणे योग्य वाटले नाही. ती अनेकदा तिला टोमणे मारत असे, सून कशी असावी, जर कोणाचा नवरा पत्नीशी जास्त बोलत नसेल तर तिने तुमच्या मेहुण्याशी मैत्री करावी का? हे सर्व ऐकून मीराला वाईट वाटले, पण तिला माहीत होते की जर तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर विषय आणखी वाढेल. दरम्यान इकडे रियाचे आयुष्य बदलणार होते. एके दिवशी तिच्या आईने तिला सांगितले की रियासाठी एक चांगला प्रस्ताव आला आहे. मुलगा इंजिनियर आहे, कुटुंब चांगले आहे आणि त्यांचे स्वतःचे घरही आहे. रियाने आईला विचारले, आई, मीरा दीदी काही म्हणाली का? ते घरचे लोक कसे आहे? तिची सासू कशी आहे?
आईने उत्तर दिले, बेटा, मीरा काहीही चुकीचे बोलली नाही. तिने फक्त एवढेच म्हटले की तू अशा घरात जावेस जिथे तुला गुदमरल्यासारखे वाटणार नाही. पण प्रत्येक घरात स्वतःच्या वाट्याला अशा समस्या येत असतात. आपल्यालाही वास्तवाचा आधार घेऊन निर्णय घ्यावा लागेल. रिया मनात विचार करत राहिली की जरी तिची बहीण आनंदी नसली तरी ती तिच्या आईला कधीही पूर्ण सत्य सांगणार नाही. तिने नेहमीच स्वतःला इतरांच्या आनंदामागे ठेवले होते. वेळ निघून गेली. मीराच्या लग्नाला 1.5 वर्ष झाले होते. तिचे कुटुंब आता तिच्या आई होण्यावर लक्ष केंद्रित करत होते. उषा देवी तिला दररोज टोमणे मारत म्हणायच्या, आजकालच्या मुली करिअर आणि फॅशनमध्ये इतक्या गुंतल्या आहेत की त्या आई होण्याची जबाबदारी विसरतात आणि आपला वंश कोण पुढे नेईल याचा विचारही करत नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की थोडा वेळ लागेल आणि काही औषधे वापरली जात होती, पण अशा प्रकरणांमध्ये जास्त टोमणे मारले जातात आणि कमी समजूतदारपणा असतो. अर्जुन कधीकधी त्याच्या आईच्या टोमण्यांच्या दबावाखाली मीराला सांगायचा, बघ मीरा, आईच्याही काही अपेक्षा आहेत. हे ऐकताच मीराचे हृदय दरवेळी तुटायचे. तिला असे वाटायचे की एक स्त्री म्हणून तिची ओळख केवळ आई होण्यावर अवलंबून आहे का? एके दिवशी अचानक सर्व काही बदलले. रियाचे लग्न ठरले होते आणि लग्नाची तारीख निश्चित झाली होती तेव्हा अचानक मुलाच्या कुटुंबाने फोन केला आणि हुंड्याच्या काही नवीन मागण्या केल्या. एक कार, भरपूर सोने आणि काही रोख रक्कम. तिचे पालक चिंतेत पडले. त्यांना माहित होते की ते इतके सर्व काही घेऊ शकत नाहीत. जेव्हा ही बातमी मीरापर्यंत पोहोचली तेव्हा तिने आईला फोन केला. तिच्या आईचा रडणारा आवाज ऐकू आला. मीरा बेटा, आपल्याला रियाचे हे नाते तोडावे लागेल. रियाचे भविष्य हे आता देवाच्या हातात आहे. आता काय करावे मला काही कळत नाहीये. मीरा त्या रात्री पहिल्यांदाच अर्जुनशी मोकळेपणाने बोलली. मीरा तिच्या पतीला म्हणाली, जर तुम्ही तुमच्या ऑफिसमधून काही मदत करू शकाल का? एखादे कर्ज किंवा आणखी काही, जेणेकरून माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात कोणताही अडथळा येणार नाही. अर्जुनने थोडा वेळ विचार केला. त्याला मीराची दुर्दशा समजली, पण त्याला त्याच्या कुटुंबाचे विचारही माहीत होते. तो म्हणाला, मीरा, मी प्रयत्न करेन, पण तुला माहिती आहे माझ्या आईला हुंड्याच्या नावाखाली कोणतीही मदत केलेली आवडणार नाही. ती नेहमी म्हणते की एखाद्याने आपली जितकी ऐपत आहे तेवढेच काम करावे. त्यावेळी मीराला असे वाटत होते की नशिबाने एक वेगळेच वळण तयार केले आहे. रियाचा विवाह तुटला आणि मुलाच्या कुटुंबाने स्पष्टपणे सांगितले की जर त्यांच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर हे नाते पुढे जाऊ शकत नाही. तिच्या पालकांनी जड अंतःकरणाने हा निर्णय स्वीकारला. परंतु रिया सर्वात जास्त निराश झाली. तिला असे वाटले की तिची किंमत काही वस्तू आणि गाडीपुरती मर्यादित आहे. संपूर्ण परिसर बोलू लागला. लोक आपापल्या पद्धतीने बोलण्याची कारणे शोधत होते. काहींनी म्हटले की मुलाचे कुटुंब लोभी होते, तर काहींनी असे म्हटले की कदाचित मुलीमध्ये काहीतरी गडबड असेल, कारण जगाला अनेकदा सत्यापेक्षा अफवांची जास्त काळजी असते. आणि कुठेतरी रियाच्या मनात एक थोडीशी शून्यता निर्माण होऊ लागली, जी तिला स्वतःलाही समजू शकली नाही. रिया अनेक दिवस तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. तिला असे वाटले की तिचे आयुष्य थांबले आहे. दरम्यान एके दिवशी मीराच्या सासरच्या घरी थोडा गोंधळ उडाला. गोपाळजींचा एक जुना मित्र त्यांच्या धाकट्या भावाच्या मुलासाठी जोडीदार शोधण्यासाठी गावातून शहरात आला होता. संभाषणादरम्यान त्याने उषा देवींना विचारले, तुमचा धाकटा मुलगा रोहनच्या लग्नासाठी तुम्ही काही मुली पाहिल्या आहेत का? उषा देवी म्हणाली, आजकाल चांगल्या मुली शोधणे सोपे सुद्धा आहे आणि कठीण देखील आहे. अशा वेळी तुम्हाला सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. कुटुंब, मुले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीची विचारसरणी. तेवढ्यात जवळ बसलेल्या एक काकू मस्करीत म्हणाल्या, वहिनी, आपण मीराच्या धाकट्या बहिणीचा विचार का करत नाही? कुटुंब, संस्कृती आणि सुनेचे आईवडिलांचे घर एकाच ठिकाणी असेल, ज्यामुळे प्रवास करणे सोपे होईल. हे सर्व मस्करीत बोलले गेले होते, पण उषा देवींनी ते हलके घेतले नाही. तिला वाटले की जर हे खरोखरच घडले तर तिच्या दोन्ही सुनेचे विचारही असेच असतील. बाहेरच्या अनोळखी मुलीऐवजी त्यांच्याच कुटुंबातील एक सुसंस्कृत मुलगी घरात येईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील.
त्या रात्री मीरा तिच्या खोलीत तिच्या आईशी फोनवर बोलत होती तेव्हा उषा देवी दाराशी आली. मीराने पटकन फोन ठेवला आणि घाबरून म्हणाली, आई आत्या. उषा देवी थेट मुद्द्यावर आली आणि म्हणाली, मीरा, आज माझ्या मनात काहीतरी आले आहे आणि मी ते तुलाही सांगावे असे मला वाटले. तुझी धाकटी बहीण रियाचा साखरपुडा मोडला आहे. ही सर्वांसाठी दुःखद गोष्ट आहे, पण जग इथेच थांबत नाही. आपण सर्वांनी पुढे जावे असे मला वाटते. जर तुला काही हरकत नसेल तर मी रिया आणि रोहन यांचे नाते जुळावे याचा विचार करत होते. मीरा क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या मनात पहिला विचार असा होता की रिया या घरातील शिस्त सहन करू शकेल का? तेच टोमणे, तेच नियम, हे सर्व सहन करू शकेल का, जे मी रोज सहन करते? काही दिवसांपासून तिच्या लाडक्या बहिणीचा चेहरा आठवत असताना मीराला वाटले की जर रिया या घरात आली तर किमान आम्ही दोन्ही बहिणी एकमेकांचा आधार बनू शकतील, एकमेकांच्या डोळ्यातील दुःख बोलताही वाचू शकतील. मीराने हळूवारपणे विचारले, आई, तुम्ही रोहनशी याबद्दल बोललात का? उषा देवी म्हणाली, अजून तरी नाही, पण मला माझ्या मुलावर विश्वास आहे. मी त्याला चांगले संस्कार दिले आहेत. जर मुलगी सुसंस्कृत आहे, चांगल्या कुटुंबातील आहे आणि चांगले घर सांभाळू शकते तर तो नकार देणार नाही. त्या रात्री मीरा झोपू शकली नाही. तिच्या मनात गोंधळ सुरू होता. तिचे एक मन म्हणत होते की तू तुझ्या धाकट्या बहिणीला त्याच पिंजऱ्यात आणत आहेस ज्यामध्ये ती अडकली आहे, आणि दुसरे मन म्हणत होते की जरी तिला दुसरी सासू मिळाली तरी ती चांगली असेल याची कोण हमी देऊ शकेल. निदान तू इथे आहेस, तिला प्रत्येक पावलावर तिला सांभाळून घेण्यासाठी, तिची साथ देण्यासाठी. सकाळी तिने तिच्या आईला फोन केला आणि धाडस करून तिला सांगितले, आई, माझ्या सासूला वाटते की रियाचे लग्न रोहनसोबत व्हावे. आई सुरुवातीला आश्चर्यचकित झाली, नंतर म्हणाली, बेटा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. एकाच घरात दोन बहिणी राहतील. पण बेटा, तुला खरोखर असे व्हावे असे वाटते का की तू फक्त या जगाच्या भीतीने हा निर्णय घेत आहेस? मीराच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, आई, मला रियाने माझ्यासोबत राहावे असे वाटते. मला तिला एकटे सोडायचे नाही. पण सत्य हे आहे की हे घर खूप शिस्तबद्ध आहे. इथे प्रेम आहे पण टोमणे देखील आहे. इथे आदर आहे पण दबाव देखील आहे. आई म्हणाली, मीरा बेटा, प्रत्येक सासरच्या घरात थोड्या फार प्रमाणात काहीतरी ना काहीतरी होतच असतेच. पण फरक एवढाच असेल की तिथे तुझी बहीण एकटी असेल, इथे तू तिच्यासोबत असशील. काही दिवसात कुटुंबांमध्ये चर्चा वाढत गेली. रोहन सुरुवातीला थोडासा संकोच करत होता. लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हता, कारण तो त्याच्या करिअरमध्ये व्यस्त होता. पण जेव्हा त्याने मीराकडून रियाबद्दल ऐकले की ती एक साधी, सुशिक्षित, काळजी घेणारी कुटुंबातील सदस्य आहे आणि सध्या तुटलेल्या मनाने संघर्ष करत आहे, तेव्हा त्याचे हृदय थोडे वितळले. शेवटी त्याने हा प्रस्ताव मान्य केला. फक्त त्याची एकच अट होती की त्याला रियाला एकदा भेटण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ते किमान एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊ शकतील. रिया तिच्या आईवडिलांसोबत मीराच्या सासरच्या घरी पहिल्यांदा आली. तिच्या बहिणीचे लग्न झाल्यावर तिने हे घर आधी पाहिले होते. मीराने तिला मिठी मारली आणि म्हणाली, घाबरू नकोस रिया, मी तुझ्या सोबत आहे. उषा देवींनी औपचारिक स्मितहास्य करून रियाचे स्वागत केले, पण तिच्या नजरा, तिचे वर्तन, बोलणे, पोशाख आणि उत्तरे हे सर्व बारकाईने पाहत होत्या. त्यानंतर त्या दोघांनाही मोकळेपणाने बोलण्यासाठी थोडा वेळ एकटे सोडले. रिया घाबरली आणि मीराचा हात धरून म्हणाली, मीरा दीदी, मी रोहनसोबत काय बोलू? मीरा म्हणाली, तुझ्या मनात काय आहे ते रोहनला सांग, घाबरू नकोस. रोहन खूप चांगला मुलगा आहे आणि कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही. रोहन रिया सोबत बोलू लागला. त्याने तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल तिची सांत्वना केली. तिला समजून घेतले. रोहनचे साधे शब्द रियाला भावले. रोहन म्हणाला, माझी आई थोडी कडक आहे, पण ती वाईट व्यक्ती नाहीये. मनाने ती मृदू स्वभावाची आहे. जर तू आणि वहिनी दोघे एकत्र राहिला तर कदाचित घरातील वातावरण थोडे हलके आणि आनंदी होईल. त्या छोट्याशा संभाषणाने रियाला वाटले की कदाचित तिचे नशीब तिला दुसरी संधी देत आहे.
आणि तिची बहीण तिच्यासोबत असेल, प्रत्येक कठीण वळणावर तिचा हात धरून तिला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. काही महिन्यातच रिया आणि रोहनचे लग्न ठरले आणि परिसर पुन्हा आनंदाने भरून गेला. आता दोन बहिणींचे सुख दुःख एकाच छताखाली वाटले जाणार होते. एकाच सासूचे टोमणे, एकाच घराचे नियम आणि एकाच कुटुंबाच्या अपेक्षा. लग्नाच्या दिवशी जेव्हा रिया वधू म्हणून मीराच्या घराच्या दाराशी आली, मीराने तिची आरती करताना तिच्या बालपणीचे दृश्य डोळ्यांसमोर तरले. जेव्हा ते एकाच बेडवर झोपायचे, एकाच ताटातून जेवायचे आणि एकमेकांचे केस विंचरायचे. आता नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणले होते. पण यावेळी हे नाते जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि अनेक अव्यक्त भीतींनी बांधले गेले होते. लग्नानंतर घरातील वातावरण सुरुवातीच्या काळातील वातावरणासारखे उत्साही होते. सुरुवातीला उषा देवी देखील दोघी बहिणींची विचारपूस करायच्या की आता तुझी बहीण या घरात आहे, तुम्ही दोघींनी कामे वाटून घेतली तरी काही हरकत नाही. एके दिवशी सकाळी चहा बनवताना रियाचा चहा थोडा कडक झाला होता. उषा देवीने चहाचा घोट घेताना म्हणाली, मीरा, तू सुरुवातीपासूनच इतका चांगला चहा बनवत होतीस आणि तुझी बहीण बघ, तिला साध्या सोप्या गोष्टीही माहीत नाही. मला आश्चर्य वाटते की तू तुझ्या पालकांच्या घरी काय केलेस, तिथे कोणी काही शिकवले की नाही. रिया खूप घाबरली. तिला असे वाटले की तिची सर्व मेहनत आणि उत्साह एका घोटात गिळंकृत झाला आहे. मीराला खूप वाईट वाटले, पण तिला माहीत होते की जर तिने लगेच उत्तर दिले तर परिस्थिती आणखी बिकट होईल. मीरा शांतपणे म्हणाली, आई, मी पुढच्या वेळी काळजी घेईन. तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे. तिला या घरात सगळे शिकायला वेळ लागेल. उषा देवी उपहासाने म्हणाली, हो हो, तू तेच काम कर. तुझ्या बहिणीला शिकवत रहा. पण लक्षात ठेव, हे घर आहे, कोणतेही प्रशिक्षण केंद्र नाही. असे अनेक छोटे छोटे टोमणे रियाच्या मनात खोलवर रुजले होते. कधी कधी तिच्याकडून भाजीत कधी मसाला जास्त व्हायचा तर कधी मीठ जास्त पडायचे. कधी कधी पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार करण्यात अपयश यायचे. रिया स्वतःला प्रश्न विचारायची, मी खरोखरच इतकी नालायक आहे का की माझ्याकडून अशा चुका होत आहेत आणि मला सुधारणा करण्याची संधीही दिली जात नाहीये. प्रत्येक वेळी मीराला तिचे दुःख दिसत होते, पण तीही काही करू शकत नव्हती, कारण वर्षानुवर्षे तीही हेच सगळे टोमणे सहन करत होती. फरक एवढाच होता की आता तिच्या बहिणीलाही त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जात होत्या. एका रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा मीरा आणि रिया टेरेसवर बोलत बसल्या होत्या. रिया हळूवारपणे म्हणाली, मीरा दीदी, तू इथे खरोखर आनंदी आहेस का? मला खरे सांग. मला फक्त हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस की सगळे काही ठीक आहे. मीरा म्हणाली, रिया, आनंदी हा शब्द खूप विचित्र वाटतो. प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भांडणे, टोमणे आणि दबाव असतात. आपण फक्त ते स्वीकारतो आणि स्वतःला थोडे बदलतो. मी असे म्हणणार नाही की येथे सर्व काही परिपूर्ण आहे, पण मी निश्चितपणे म्हणेन की मला या घरातील लोकांच्या सवयी, अडथळे आणि दृष्टिकोन समजायला लागले आहेत. आणि कदाचित कुठेतरी त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने स्वीकारलेही असेल. रिया रागाने म्हणाली, पण दीदी, आपल्याला नेहमीच आपल्या मर्यादा पाळाव्या लागतात का? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना आपल्याला असे ठरवण्याचा अधिकार आहे का की जणू आपण माणूस नाही तर त्यांच्या अपेक्षांचे फक्त पात्र आहोत? जगभरातील मुलींना आपल्या सासरच्या घराला स्वतःचे घर समजण्यास सांगितले जाते, पण कोणताही सासरचा माणूस आपल्याला कधी स्वतःची मुलगी मानतो आणि आपल्या चुका प्रेमाने हाताळण्याचा प्रयत्न करतो का? मीराकडे या प्रश्नांचे उत्तर नव्हते. ती फक्त रियाला म्हणाली, हे बघ रिया, जर आपण दोघीही तुटलो तर या घरात आपल्यासाठी कोणताही आधार उरणार नाही. आपल्याला एकमेकांची ताकद बनावेच लागेल. जरी आपल्याला टोमणे सहन करावे लागले तरी आपण त्यांना एकत्र राहून हलके करू शकतो. जर नियम थोडे गुदमरणारे असतील तर आपण त्यात थोडा बदल करून हलका करण्याचा प्रयत्न करू शकतो. हळूहळू दोन्ही बहिणींनी एकमेकांना वचन दिले की त्या या घराचे वातावरण शक्य तितके सकारात्मक बनवतील. मीरा सकाळी लवकर उठायची, स्वतःची कामे करायची, नंतर रियाला आरामशीरपणे गोष्टी शिकवायची, जेणेकरून ती कोणत्याही भीतीशिवाय शिकू शकेल.
रिया देखील मनापासून सर्व काही करू लागली. शांतपणे ती तिच्या सासूच्या सवयींचे निरीक्षण करत होती. हळूहळू सर्व काही शिकत होती. कारण तिला हे माहीत होते की जर तिला हे घर स्वतःचे बनवायचे असेल तर तिला प्रथम प्रत्येकाचे मन समजून घ्यावे लागेल. रोहन दोन्ही बहिणींसाठी ढाल बनण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा जेव्हा उषा देवी काही थोडे कठोर बोलायची तेव्हा रोहन नंतर त्याच्या आईशी एकांतात बोलायचा. आई, कधी कधी तू खूप कठोर बोलतेस. तुला ते कदाचित कळणार नाही, पण तुझ्या एका वाक्यामुळे दोन्ही बहिणींचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. सुरुवातीला उषा देवी नाराज व्हायच्या की तिचा स्वतःचा मुलगा तिच्या सुनांना पाठीशी घालत आहे. पण नंतर जेव्हा ती रात्री तिच्या खोलीत बसायची तेव्हा तिला याचा विचार करायला भाग पाडायचे की खरंच मी इतकी कठोर झाली आहे की तिच्यामुळे तिच्या सुनांचे हसणे तिच्यापासून दूर गेले आहे. आतापर्यंत ही कथा फक्त त्या टप्प्यावर पोहोचली होती की जिथे दोन्ही बहिणी एकाच घरात सुना म्हणून आल्या होत्या. पण खरी परीक्षा अजून यायची होती, जेव्हा एक छोटीशी चूक, बोललेला एक शब्द आणि एक मोठा गैरसमज त्यांच्या नात्याला, त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकेल. ते वळण खरोखरच एक भावनिक, हृदयस्पर्शी आणि संबंधित कथा बनवेल, जिथे बहीण, सून, पत्नी आणि मुलगी यांच्यातील सर्व नातेसंबंध एकाच तराजूत तोलले जातील. की खरोखर या घरात कोणाचे वजन सर्वात जास्त आहे, अहंकार की प्रेम? वेळ त्याच्या गतीने गेला आणि बघता बघता दोन्ही बहिणींच्या लग्नाला 1 वर्षाहून अधिक झाले होते. काही दिवसांनी मीराच्या आयुष्यात पहिला बदल आला. ते म्हणजे डॉक्टरांनी ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. या बातमीने लगेचच घर आनंदाने भरून गेले. वर्षानुवर्षेपासूनचा उदासीन असलेला उषा देवीचा चेहरा खऱ्या हास्याने उजळला. आता आपल्या घरात एक लहानसा पाहुणा येणार आहे. आपले घर अखेर हास्याने भरणार आहे. तिने घरात लगेच पूजा आयोजित केली. सर्वांना मिठाई वाटली. मीरासाठी हे क्षण खूप भावनिक होते, कारण तिला आई होण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. सर्व टोमणे आणि उपहास असूनही तिने आशा धरली. आता देवाने तिला या आनंदाने आशीर्वादित केले आहे. तिला असे वाटले की तिच्या सर्व कष्टांचे फळ मिळाले आहे. अर्जुन देखील खूप आनंदी होता. पहिल्यांदाच त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि संपूर्ण दिवस मीरासोबत घालवला. रिया मीरासाठी इतकी आनंदी होती की तिने तिला मिठी मारली आणि रडत म्हणाली, मीरा दीदी, मला असे वाटते की मी स्वतः आई होणार आहे, कारण तुझे मूल हे माझे सुद्धा असेल ना. पण जेव्हा कुटुंबातील सदस्य मीराभोवती घिरट्या घालू लागले, तिच्या प्रत्येक इच्छेकडे लक्ष द्यायचे आणि कुठेतरी रियाच्या मनात एक थोडीशी शून्यता निर्माण होऊ लागली, जी तिला स्वतःलाही समजू शकली नाही. त्या संध्याकाळी चहा पीत असताना उषा देवी शेजारच्या बाईला म्हणत होती की आमची मोठी सून लक्ष्मी सारखी आहे. ती इतक्या वर्षांपासून घराची काळजी घेत आहे आणि आता ती आमच्या घराला वारस देणार आहे. नकळत तिची नजर रियावरही पडली, जी शांतपणे टेबलावर कप ठेवत होती. उषा देवी पुढे म्हणाली, धाकट्या सुनेने सुद्धा आता हे समजून घेतले पाहिजे की जबाबदाऱ्या फक्त घरकामांपुरत्या मर्यादित नसतात, तर त्यांना कुटुंबाचा वंश देखील चालू ठेवावा लागतो. शेजारची बाई म्हणाली, हो खरंच, आजकालच्या मुली स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी सध्या तरी बाळ नको असे म्हणून गोष्टी टाळतात. रियाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटले. ती हसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे डोळे लगेच ओले झाले. तिला माहीत होते की तिच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेले आहे, तरीही तिच्या आई होण्याची कोणतीही बातमी आली नव्हती. डॉक्टरांनी सांगितले होते की सगळे काही ठीक आहे, फक्त वेळ लागेल. पण समाज आणि कुटुंबाला हा वेळ कधीही समजणार नाही. त्यांना फक्त निकाल हवा असतो. त्या रात्री जेव्हा ती खोलीत आली तेव्हा रोहनला तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता जाणवली. त्याने विचारले, काय झाले रिया, आई पुन्हा तुला काही बोलली का? रियाने सुरुवातीला ते टाळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ती रडू लागली तेव्हा रोहनला कळाले की शेजारच्या काकूसमोर तिची तुलना मीराशी कशी केली गेली. तिला थेट कुटुंबवंश चालवण्याची जबाबदारी कशी घ्यायला सांगितली गेली. रोहन रागावला आणि दुःखीही झाला होता. तो म्हणाला, हे बघ रिया, मी तुझ्यासोबत आहे.
आणि मी हे तुला स्पष्टपणे सांगतोय की मूल होणे हा आपल्यातील प्रश्न आहे. कोणालाही, अगदी कुटुंबातील सदस्यांनाही त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. माझ्या आईबद्दल सांगायचे झाले तर मी तिच्याशी बोलेन, पण आता नाही, जेव्हा ती शांत होईल. फक्त एक लक्षात ठेव, तुझी किंमत फक्त आई असल्याने ठरवली जात नाही. तू माझी पत्नी आहेस, तू माझ्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून आली आहेस. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला स्वतःची प्रतिष्ठा आहे, जी कोणाच्याही टोमण्याने कमी करू शकत नाही. एके दिवशी मीरा रियाला म्हणाली, हे बघ रिया, मनात कोणतीही गोष्ट दाबून ठेवू नकोस. जर तुला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर मला येऊन सांग. आपण एकत्रितपणे ते सोडवू. पहिल्यांदाच रियाने मीराला थोड्याशा तीक्ष्ण स्वरात म्हटले, मीरा दीदी, सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे सुटत नाही. काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही हाताळण्याचा प्रयत्न केला तरी त्या एकमेकांशी भिडतात. जेव्हा जेव्हा आई तुम्हाला लक्ष्मी म्हणते तेव्हा त्यांच्या नजरा माझ्याकडे अशा वळतात की जणू काही मी सर्वांवर ओझे आहे. एखाद्याचा चांगुलपणा दाखवण्यासाठी नेहमीच तुलना का करावी लागते? हे ऐकून मीराला धक्का बसला. तिला असे वाटले की तिचा स्वतःचा आनंद रियासाठी मत्सराचे कारण बनला आहे. तिने कधीही अशी कल्पनाही केली नव्हती. क्षणभर ती गप्प राहिली, नंतर शांत आवाजात म्हणाली, रिया, जर तुला वाटत असेल की माझा आनंद हा तुझ्यासाठी ओझे बनत आहे तर याचे मलाही खूप वाईट वाटते. दररोज मी मनापासून प्रार्थना करते की तूही लवकरात लवकर आई हो. माझ्या मुलासोबत तुझ्या मुलाचेही हास्य या घरात घुमू दे. आपण दोघी मिळून आपल्या मुलांना एकत्र वाढवू. मी स्वतः आईशी बोलेन की तुला टोमणे मारू नका, पण तू असे समजू नकोस की मी तुझी शत्रू आहे. रियाला लगेच कळले की तिने तिच्या बहिणीला चुकीचे शब्द बोलले आहे. तिला दुखावले आहे. तिने मीराचा हात धरला आणि म्हणाली, नाही दीदी, मी तुझ्याशी असे बोलायला नको होते. ते फक्त रागाच्या भरात माझ्या तोंडून हे शब्द निघाले. मला माफ कर दीदी. मला तुझा हेवा वाटत नाही, मला फक्त तू आनंदी राहावे असे वाटते. पण जेव्हा मला वारंवार आठवण करून दिली जाते की बघ मोठी सून किती चांगली आहे आणि धाकट्या सुनेत सर्व गोष्टींमध्ये कमी आहे, तेव्हा मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागतो. आणि त्या दिवसानंतर दोन्ही बहिणींमध्ये थोडे अंतर निर्माण झाले. उघडपणे बोलणारे हास्य, रात्री उशिरा होणारे संभाषण, एकमेकांचे हात धरून रडणे, सोबत बोलणे, सर्व काही थोडे अधिक दबले गेले. ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते, परंतु सर्व बाजूंनी होणाऱ्या गप्पा गोष्टी, एकमेकांची तुलना आणि दबावामुळे त्यांच्यात एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती. दरम्यान उषा देवींनाही त्यांच्या घरात काहीतरी बदल झाल्याचे जाणवू लागले. पण तिला वाटले की हे मीराच्या गरोदरपणामुळे असेल किंवा कदाचित तिचा फक्त एक गैरसमज असेल. दरम्यान आणखी एक वळण आले. आर्थिक ताण. अचानक गोपाळजींच्या कंपनीत नोकरकपातीची बातमी आली आणि त्यांचे नाव त्या यादीत समाविष्ट झाले. त्या कंपनीत ते बरीच वर्षे होते, परंतु त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांना निवृत्तीच्या नावाखाली घरी पाठवण्यात आले. अचानक घरी आर्थिक दबाव वाढला. अर्जुनचा पगार चांगला होता आणि रोहनच्याही चांगल्या स्थितीत होता, परंतु संपूर्ण कुटुंबासह घरातील खर्च, औषधे, EMI सर्व काही एकत्रित करून पैसे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले. उषा देवीचा स्वभाव आणखी चिडचिडा झाला. क्षुल्लक गोष्टींवरून विनाकारण बोलणे, उधळपट्टीवर टोमणे मारणे, सुनेच्या कपड्यांच्या किमती, गॅस, वीज आणि अगदी भाज्यांच्या किमतींवरून राग येणे, हे सर्व रोजचेच झाले होते. एके दिवशी एका घटनेने दोन्ही बहिणींमधील नाते खूप ताणले गेले. डॉक्टरांनी मीराला काही चाचण्या करायला सांगितल्या आणि रिपोर्ट्स थोडे चिंताजनक होते. तिला अधिक विश्रांतीची, कमी कामाची आणि कमी मानसिक ताणाची गरज होती. अर्जुनने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितले, आई, मीरा फक्त थोडेसे घरकाम करू शकेल, पण तिच्याकडून आता कोणतेही जड काम होणार नाही. डॉक्टरांनी सक्त मनाई केली आहे. उषा देवी लगेच म्हणाली, हो, माझी सून आता महाराणी झाली आहे. ती आधीच सर्वांची खास होती, पण आता डॉक्टरांच्या सांगण्यावरून ती आणखी खास झाली आहे. ठीक आहे, तर मग आता घरातील सर्व कामे कोण करेल? मी म्हातारी झाली आहे आणि धाकटी सून सर्व काही व्यवस्थित करत नाही, ती प्रत्येक गोष्टीत चुका करते.
आणि मला तिला प्रत्येक वेळी ते समजावून सांगावे लागते. अर्जुन त्याच्या आईच्या बोलण्याने खूप नाराज झाला, पण त्यावेळी त्याला जास्त वाद घालणे योग्य वाटले नाही. त्या दिवसापासून घरकामांची विभागणी थोडी बदलली गेली. स्वयंपाक, झाडू मारणे, भांडी धुणे आणि कपडे धुणे बहुतेक कामे आता रियाच्या खांद्यावर आले. मीराला फक्त हलके काम करायला सांगितले गेले. सुरुवातीला रियाला वाटले, ठीक आहे, माझ्या बहिणीसाठी हे सर्व करणे माझे कर्तव्य आहे. पण हळूहळू हे कर्तव्य तिच्यासाठी असे शस्त्र झाले की सर्व शब्दांचा भडीमार रियावर होऊ लागला. एका संध्याकाळी रिया पाणी भरून थकली होती आणि ऑफिसमधून नुकताच परतलेल्या रोहनने तिला भाजीपाला तोडण्यास आणि चहा टाकण्यास मदत केली. हे पाहून उषा देवी टोमणे मारत म्हणाली, वा, काय काय आला आहे, बायका आता त्यांच्या पतीला कामाला लावतात. रियाला खूप वाईट वाटले. नंतर खोलीत येऊन ती रोहनला म्हणाली, मी कोणतेही काम करत नाही का, पण मला नेहमीच का सर्व काही सांभाळावे लागते? आणि जर तुम्ही थोडीशी मला मदत केली तर काय बिघडले? मी नेहमीच अडचणीत का येते? या सगळ्याचा सर्वात मोठा धक्का एके दिवशी उषा देवी यांनी जेव्हा सुनांचा खर्च विचारला तेव्हा लागला. ती म्हणाली, हे बघा, घर पूर्वीसारखे राहिलेले नाहीये. आतापासून अनावश्यक खर्च या घरात होणार नाही. मीरा, तुला तुझ्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी कमी कराव्या लागतील. आणि रिया, तू तुझ्या सौंदर्य प्रसाधनांवर आणि कपड्यांच्या सवयींवरही नियंत्रण ठेवायला हवे. ही गोष्ट इथपर्यंतच राहिली असती तर ठीक होते, पण त्यांनी अचानक असे काही बोलून टाकले की ज्यामुळे दोन्ही बहिणींमध्ये खळबळ उडाली. उषा देवी म्हणाली, खरे सांगायचे तर आपल्या घरचा खर्च बहुतेक धाकट्या सुनेमुळे वाढला आहे. मोठी सून सुरुवातीपासूनच समजूतदार आहे. तिने नेहमीच कमी खर्चात घर चालवायला शिकली आहे. पण धाकटी सून नेहमीच काही ना काहीतरी नवीन मागवत असते. जर हे सगळे थांबले तर अर्धा खर्च कमी होईल. रियाने लगेच उत्तर दिले, आई, मी तुमच्याकडे कधी पैसे मागितले आहेत? रोहन आणि मी दोघेही कमावतो. आम्ही स्वतःचा खर्च स्वतः करतो. जर तुम्हाला घरखर्चाला अजून पैसे हवे असतील तर तसे सांगा, पण मी जास्त खर्चिक आहे असे म्हणू नका. माझ्याही स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा आहेत. मी माणूस नाही आहे का? मीरा दुविधेत होती. एका बाजूला तिची सासू तिची बाजू घेत होती आणि दुसरीकडे तिची बहीण होती जी खरे सांगत होती. उषा देवी रागाने म्हणाली, आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुझ्या येण्याने घराचा खर्च किती वाढला आहे ते बघ. मीरा, मला एक गोष्ट सांग, लग्नापूर्वी आम्ही किती खर्च करायचो आणि आता किती खर्च करत आहोत? तू या घराची मोठी सून आहेस, तुला घर कसे चालते हे माहीत आहे. मीराचे हृदय थरथरले. तिला काय बोलावे कळत नव्हते. तिला माहीत होते की जर तिने तिच्या सासूशी सहमती दर्शवली तर रिया निराश होईल, आणि जर तिने उघडपणे तिच्या सासूला विरोध केला तर घरात वादळ निर्माण होईल, ज्याचा परिणाम तिच्या मुलावरही होईल. नकळत ती म्हणाली, आई, कदाचित आपण सर्वांनीच आपल्या खर्चाकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. हे ऐकून रियाला असे वाटले की जणू तिच्याच बहिणीने तिला अडचणीत आणले आहे. त्या रात्री रियाने तिच्या खोलीचे दार बंद केले. मीरा तिच्याकडे अनेक वेळा आली, पण रिया फक्त म्हणाली, मीरा दीदी, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. आत्ता माझ्याशी काही बोलू नकोस. मीरा रडत तिच्या खोलीत परतली. पहिल्यांदाच तिला जाणवले की घरातील अशा परिस्थितीमुळे आम्हा बहिणींमध्येही संशयाची आणि अंतराची रेषा निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून घरात एक विचित्र शांतता पसरली होती. जिथे आधी दोन्ही बहिणी एकमेकांशी हसताना आणि गप्पा मारताना दिसत होत्या, तिथे आता औपचारिक संभाषणे, जबरदस्तीचे हास्य होते. जेवणाच्या टेबलावरही आता नेहमीसारखा हलका फुलका विनोद नव्हता. सर्वजण आपापल्या ताटातून शांतपणे जेवत होते. फक्त उषा देवींच्या अधूनमधून तक्रारीमुळे वातावरण आणखीनच जड होत होते. गोपाळजी सर्व काही पाहत होते, पण ते काहीही बोलू शकत नव्हते. आजारपण आणि अचानक झालेल्या निवृत्तीमुळे त्यांना एक विचित्र असहायता जाणवत होती. एके दिवशी मीराला असे वाटत होते की ती कुठेतरी स्वतःला हरवत आहे. बहीण, सून, पत्नी किंवा आई बनण्यास ती स्वतःला कुठेतरी हरवत चालली आहे. ना मी कोणाची चांगली बहीण होऊ शकते, ना कोणाची पत्नी
ना कोणाची सून आणि ना आई. प्रत्येक नात्यात काही ना काहीतरी कमतरता राहूनच जाते. तेवढ्यात तिला तिच्या आईचा फोन आला. मीराने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आम्हा दोन्ही बहिणींमध्ये कसा दुरावा निर्माण झाला हे स्पष्ट केले. आई म्हणाली, मीरा बेटा, देवाने तुम्हा दोघींनाही एक सासर दिले आहे. आणि जरा विचार कर की किती लोक अशा आशीर्वादासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना ते मिळत नाही. पण देव फक्त आशीर्वाद देत नाही, तर तो त्यांची परीक्षा देखील घेतो. जर तुमचे प्रेम खरोखर खरे असेल तर त्याला या परीक्षा सहन कराव्या लागतील. मीरा, तू मोठी आहेस, समजूतदार आहेस, तुलाच पहिले पाऊल उचलावे लागेल. रिया अजूनही नवीन आहे. तिला लगेच एखादी गोष्ट दुखवू शकते आणि ती सर्व काही तिच्या स्वाभिमानाशी जोडते. जा आणि तिच्याशी स्पष्ट आणि मोकळेपणाने बोल. कोणतीही चूक झाली तरी त्याचा स्वीकार कर आणि मग बघ, कोणतेही अंतर जास्त काळ टिकणार नाही. तिच्या आईच्या शब्दांनी मीराला थोडे धाडस दिले. तिला वाटले, खरंच जर मी त्या दिवशी माझ्या सासूला उघडपणे सांगितले असते की खर्चाची जबाबदारी फक्त रियाची नाही तर आपण सर्वजण तितकेच जबाबदार आहोत, तर कदाचित आमच्यात ही भिंत उभी राहिली नसती. तिने ठरवले की ती त्या संध्याकाळी रियाशी बोलेल. ती ऐकेल किंवा नाही ऐकेल, पण ती नक्कीच तिच्या भावना माझ्या समोर व्यक्त करेल. त्या संध्याकाळी जेव्हा मीरा शांतपणे रियाच्या खोलीत गेली, मीरा म्हणाली, मी आत येऊ का रिया? रियाने पुस्तक बंद केले आणि तिच्या डोळ्यात पाहता म्हणाली, हो दीदी, ये. मीराने धाडस केले आणि म्हणाली, रिया, आपल्याला आता बोलायला हवे. असे दूर राहून आपण स्वतःला आणि आपल्या नात्याला शिक्षा देत आहोत. रिया डोळ्यात थोडेसे पाणी आणत म्हणाली, दीदी, तू जे काही बोलशील ते मी ऐके. पण त्या दिवशी जे घडले ते मी अजूनही विसरू शकत नाही. मीराचे डोळे भरून आले. ती म्हणाली, मला माहित आहे रिया की मी त्या दिवशी तुझ्याशी योग्य न्याय झाला नाही. आई जेव्हा तुझ्या खर्चाबद्दल बोलत होत्या तेव्हा मी बोलायला हवे होते की घर खर्चाची जबाबदारी फक्त रियावर नाही आहे, ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण त्या क्षणी मी घाबरले होते की परिस्थिती, घरातील वातावरण आणखी बिकट होऊ शकते. म्हणून मी अर्धवट आणि अस्पष्ट उत्तर दिले. आणि तेच उत्तर तुझ्या मनाला जास्त दुखावले. मी मान्य करते की ती माझी चूक होती. हे शब्द रियासाठी खूप जड होते. पहिल्यांदाच तिला जाणवले की दीदीने फक्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही, तर तिची चूकही मान्य केली आहे. रिया म्हणाली, दीदी, मला माहित आहे की तुलाही काही बंधने आहे. त्या दिवशी जेव्हा तू माझ्या शब्दांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलास तेव्हा मला वाटले की माझा एकमेव आधार आता माझ्या विरुद्ध गेला आहे. मला असे वाटले की मी या घरात खरोखर एकटी पडली आहे. मीरा रियाचा हात हातात घेऊन म्हणाली, आज तू एकटी आहेस असे कसे समजू शकतेस? हो, मी चुका करू शकते, मला भीती वाटू शकते, कधीकधी परिस्थितीचा सामना करताना मी गप्प बसू शकते, पण तुला सोडून जाण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. तू फक्त माझी बहीण नाहीस, तर माझ्या पहिल्या मुलासारखी आहेस. या शब्दांनी रियाच्या सर्व मनातल्या भावना रडून रडून बाहेर पडत होत्या. रोहनला हे सर्व दाराबाहेरून पाहत होता. जाणवले. तो विचार करू लागला, जर घरातील सर्व वाद, भांडण इतक्या स्पष्ट आणि प्रामाणिक संवादाने सोडवता येतात तर आपण ही पद्धत अवलंबण्यास का घाबरतो? त्याला माहित होते की पुढचे पाऊल उचलायचे म्हणजे त्याच्या आईशी मोकळेपणाने बोलणे. दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती वेगळी होती. उषा देवी सहसा सकाळी लवकर कामांची यादी बनवू लागतात. पण आज त्यात थोडा बदल झाला. मीरा आणि रियाने त्यांच्या सासूसाठीही रोजची दिनचर्या सोपा करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बहिणींनी एकत्र बसून घराचे बजेट बनवले. कोणते खर्च आवश्यक आहेत ते कुठे कमी करता येतील आणि कोणते बिल वेळेवर भरावे लागतील हे स्पष्टपणे लिहून ठेवले. मग त्यांनी रोहन आणि अर्जुनशी बोलून ठरवले की प्रत्येक महिन्याच्या पगाराचा एक भाग थेट घराच्या खर्चासाठी जाईल आणि एक भाग आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरला जाईल. जेव्हा योजना अंतिम झाली तेव्हा ते चौघे, अर्जुन, रोहन, मीरा आणि रिया, त्या संध्याकाळी एकत्र बसून त्यांनी संपूर्ण योजना उषा देवी आणि गोपाळजी समोर सादर केली. पहिल्यांदाच उषा देवींना जाणवले की तिची मुले आणि सुना फक्त खर्च करत नाहीत
तर जबाबदारी देखील घेत आहेत. मीरा आदराने म्हणाली, आई, जर आपण सर्वांनी मिळून काम केले तर कोणालाही ओझे वाटणार नाही. तुम्ही आयुष्यभर एकटेच सर्व काही केले आहे. आता आमची वेळ आहे. आणि हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आम्ही विनाकारण खर्च करत आहोत तेव्हा कृपया आम्हाला ते समजावून सांगा. पण आम्ही सर्वजण मिळून एक योजना बनवू जेणेकरून कोणालाही दोषी ठरवले जाणार नाही. गोपाळजींच्या डोळ्यातही थोडीशी चमक आली. ते म्हणाले, मला ही गोष्ट खूप दिवसांपासून त्रास देत आहे की माझ्यामुळे माझ्या मुलांचे नातेसंबंध बिघडू शकतात. आज तुम्हाला सर्वांना असे एकत्र पाहून मला दिलासा मिळाला आहे. उषा देवी म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही अशी विचारपूर्वक योजना आखली असेल तर चांगलेच आहे. फक्त लक्षात ठेवा, कुटुंबाचा सन्मान नेहमीच राखला पाहिजे. आता घरातील आर्थिक ताण काहीसा कमी झाला आहे आणि बहिणींमधील गैरसमजही दूर होऊ लागले आहे. पण आयुष्य हे फक्त एका वळणाने कधीच चांगले होत नाही. ते प्रत्येक वळणावर एक नवीन परीक्षा घेत असते. आता पुढची मोठी परीक्षा आली. जेव्हा रिया अचानक एके दिवशी बेशुद्ध होऊन खाली कोसळली. सगळे घाबरले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या टेस्ट करण्यात आल्या आणि तिलाही बाळ होणार आहे हे निकालात आले. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. मीरा म्हणाली, हे बघ रिया, मी तुला सांगितले होते ना, देव सावकाश देतो पण कधी ना कधी तो नक्की देतो. आता आपले घर दुप्पट हास्याने भरले जाईल. पण या आनंदासोबत एक नवीन भीती आली. आता दोन्ही बहिणी गर्भवती होत्या आणि काम, पैसा, घराचा ताण सर्व काही दुप्पट झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. जड काम करण्यास, मानसिक ताण टाळण्याचा सल्ला दिला होता. उषा देवी आता खरोखरच अडकल्या होत्या. तिचे वय, तिच्या पतीचा आजार आणि घराच्या जबाबदाऱ्या हे सर्व अचानक भारी वाटू लागले. या परिस्थितीमुळे उषा देवींमध्ये एक नवीन संघर्ष सुरू झाला. एकीकडे तिला तिच्या जुन्या सवयी होत्या. सर्व काही तिच्या सुनांकडून करून घेणे, नियमांचे पालन करणे आणि नियंत्रण राखणे. आणि दुसरीकडे असे वास्तव होते की जर तिने तिच्या सुनांवर दबाव आणला तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या भावी नातवंडांवर होऊ शकतो. कधीकधी ती डॉक्टरांवर टीका करायची आणि म्हणायची, आजकालचे डॉक्टर प्रत्येक गोष्टीसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. आमच्या काळात तर स्त्रिया शेतात काम करायच्या आणि तरीही आमची मुले चांगली जन्माला यायची. कधीकधी ती तिच्या सुनांवर टीका करायची आणि टोमणे मारायची. एके दिवशी घरात असे काहीतरी घडले ज्यामुळे त्या दोन बहिणी, एक आईसारखी सासू आणि संपूर्ण कुटुंब कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले. दिवस गेले आणि बहिणींच्या गर्भधारणेप्रमाणे घराची गतीही बदलली. मीरा आणि रिया दोघीही आता पूर्वीसारखी जड कामे करू शकत नव्हत्या, पण तरीही त्या दोघी घरातील काही ना काहीतरी लहान सहान कामे करायच्या. कारण उषा देवींचे वय आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट होत होत्या. एका सकाळी मीराला तिच्या पोटात दुखू लागले. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित सामान्य वेदना असू शकते, परंतु हळूहळू वेदना तीव्र होत गेल्या. ती स्वयंपाकघरात भाजीपाला कापत उभी होती तेवढ्यात अचानक तिच्या हातातून चाकू निसटला आणि ती भिंतीला धरून बसली. रिया घाबरली. तिने लगेच मीराला धरून खुर्चीवर बसवले आणि तिला पाणी दिले. तिच्या कपाळावरून घाम येत होता. रिया म्हणाली, दीदी, तू खोलीत जाऊन आराम कर, मी सगळे सांभाळते. तेवढ्यात उषा देवी आली आणि म्हणाली, हे काय नाटक सुरू आहे? इतक्या सकाळी हा काय गोंधळ आहे? तू घरकाम करण्याऐवजी इथे का बसली आहेस? रिया लगेच म्हणाली, आई, दीदीला खूप वेदना होत आहेत. कदाचित तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. मी सर्व काम करते, काळजी करू नका, पण आधी तिला खोलीत घेऊन जायला हवे. पूर्ण कहाणी ऐकता उषा देवी बडबडायला लागली, डॉक्टर ही सर्व प्रकारची सब्बी सांगतात. अजून डिलिव्हरीसाठी खूप अवकाश आहे. आमच्या काळात आम्ही शेतात काम करताना बाळंत व्हायचो आणि नंतर संध्याकाळी स्वयंपाकघरात परतायचो. मीरा हळुवारपणे म्हणाली, आई, मी काम टाळत नाहीये, आज मला बरे वाटत नाहीये. उषा देवी म्हणाली, ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा, पण लक्षात ठेव, घर म्हणजे घरच आहे. डॉक्टरांचे सल्ले हे कोण्या देवाचे आदेश नाहीत. अर्जुन त्या दिवशी लवकर घरी परतला. त्याने मीराची प्रकृती पाहिली
आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की गर्भधारणेच्या 7व्या महिन्यात अशा प्रकारच्या वेदनांना हलक्यात घेऊ नये. बाळाच्या स्थितीमुळे आणि मीराच्या रक्तदाबामुळे तिला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. जर ती सतत ताणतणाव आणि शारीरिकदृष्ट्या थकलेली राहिली तर अकाली प्रसूती किंवा गर्भपात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हे ऐकून अर्जुन निराश झाला. त्याने गंभीर स्वरात विचारले, डॉक्टर, तुम्ही माझ्या आईला हे सर्व स्वतः सांगू शकाल का? म्हणजे तिला तसे माहीत आहे, पण तरीही एकदा तुम्ही माझ्या आईशी या बाबतीत बोला. डॉक्टरांनी होकार दिला आणि ती दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी रिपोर्ट घेऊन आले आणि सर्वांसमोर परिस्थिती समजावून सांगितली. तेव्हा घरात काही वेळ शांतता पसरली. उषा देवीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती जाणवली. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की मीराने आता फक्त हलके काम करावे, कमी स्वयंपाक करावा, बहुतेक वेळ आराम केला पाहिजे आणि शक्य तितके तणावापासून दूर राहावे. मग त्यांनी रियाकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्हीही काळजी घ्यावी, तुम्हीही गर्भवती आहात. जर महिलांनी विश्रांती घेतली नाही तर फक्त मुलीच नाही तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल. डॉक्टर गेल्यानंतर उषा देवी बराच वेळ गप्प राहिली. संध्याकाळी मीरा आणि रिया स्वयंपाकघरातील कामे पूर्ण करत होत्या. अचानक उषा देवी त्यांना हाक मारत म्हणाल्या, दोघी बहिणी माझ्या शेजारी बसा. दोन्ही बहिणी घाबरल्या. उषा देवी हळुवारपणे म्हणाली, मी चूक केली आहे असे मी म्हणणार नाही, कारण आयुष्यभर मी स्वतःच्या पद्धतीने घर सांभाळल्यानंतर माणूस बरोबरच आहे असे मानू लागतो. पण डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यानंतर पहिल्यांदाच मला भीती वाटली की माझा हट्टीपणा आणि माझ्या सवयी तुमच्या मुलांसाठी धोका निर्माण करू शकतात. तुला आराम करायला सांगणे हे मला विचित्र वाटते, पण डॉक्टरांना तुला काम करू देणे चुकीचे वाटेल. खरे सांगायचे तर मला काय करावे कळत नाही. मीरा म्हणाली, आई, तुम्ही एकट्या नाही आहात. आपण सर्व येथे आहोत. आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन थोडा बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही एकटीनेच हे ओझे उचलले आहे आणि तुम्हाला आमच्याकडूनही अशीच अपेक्षा होती. पण आई, आता आमचे कुटुंब बदलले आहे, गरजा बदलल्या आहेत, परिस्थिती बदलली आहे. जर आपण एकत्र बसून कोण कोणत्या दिवशी काय करेल, कोणती कामे बाहेरून मदत घेऊन करता येतील आणि कोणती कामे सोडून देता येतील याची एक योजना आखली तर कदाचित सर्व काही सोपे होईल. रिया असेही म्हणाली, आई, मी तुम्हाला खरे सांगते, मी कधीच तुमची जागा घेण्याचा विचार केला नव्हता. पण जेव्हा तुम्ही मला वारंवार खर्चिक, आळशी किंवा निष्काळजी म्हणता तेव्हा मी स्वतःला दूर करू लागते. तुम्हाला हवे असेल तर मी हवे ते काम करेन, पण त्याआधी मला फक्त हे आश्वासन हवे आहे की माझे कष्ट थोडे प्रेमाने पाहिले जातील, टोमणे मारून नाही. उषा देवीच्या डोळ्यात पहिल्यांदाच पाणी आले आणि म्हणाली, मीरा, जर तू नसतीस तर मी खूप आधीच तुटून पडले असते. आणि रिया, जर तू नसतीस तर या घरात आनंदाची दुसरी लाट कधीच आली नसती. मी कदाचित ते सर्व शब्दात मांडण्याची क्षमता गमावली असती. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या हृदयात तुझ्यासाठी जागा नाही. हा क्षण घरासाठी खूप मोठा होता, पण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका क्षणात बदलत नाही. बाहेरील वातावरण थोडे मऊ झाले, पण आत अजूनही अनेक गुंतलेले धागे होते, ज्यापैकी सर्वात गुंतागुंतीचे धागे लवकरच उघड होणार होते. काही आठवडे शांततेने गेले. मीरा आता तिचा बहुतेक वेळ तिच्या खोलीतच घालवत असे. रियाने तिच्या काही कामाच्या जबाबदाऱ्याही घेतल्या आणि थोडा आरामही करत असे. अर्जुन आणि रोहननेही दोन्ही बहिणींना कोणताही मानसिक ताण येऊ नये याची विशेष काळजी घेतली. पण आयुष्याने या घराची परीक्षा अर्धी नाही तर पूर्ण घेतली जाईल यासाठी दृढनिश्चयी असल्याचे दिसून आले. एके दुपारी जेव्हा फक्त मीरा, रिया आणि उषा देवी घरी होते आणि दोन्ही भाऊ ऑफिसमध्ये होते, तेव्हा रियाला अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. ती स्वयंपाकघरात उभी होती. तिच्या पोटात तीव्र ताण जाणवला की तिच्या हातातून झाकण खाली पडले आणि ती कणहत बसली. आवाज ऐकून मीरा तिच्या खोलीतून आली. तिने रियाला रडताना पाहिले. तिने लगेच उषा देवींना हाक मारली, आई, लवकर या, रियाला काहीतरी होत आहे. उषा देवी देखील घाबरून धावली. जमिनीवर पाणी दिसताच तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून आली.
वेळ वाया न घालवता गोपाळजींनी शेजारच्या एका ऑटोला बोलावले आणि मीरा, आई आणि गोपाळजी हॉस्पिटलला पोहोचले. संपूर्ण मार्गावर मीराचे हृदय धडधडत होते. रुग्णालयात पोहोचताच तपास लगेच सुरू झाला. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, काळजी करू नका, बाळ अजूनही सुरक्षित आहे. गर्भाशयाला अचानक ताण जाणवू लागला, कदाचित जास्त थकवा किंवा जास्त कामामुळे झाले असावे. काळजी घ्या, तिला आता पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. जर हे पुन्हा घडले तर बाळ आणि आई दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. उषा देवींनी लगेच विचारले, डॉक्टर, हे काही औषध, अन्न किंवा इतर कशामुळे झाले आहे का? ते स्पष्टपणे म्हणाले, हे बहुतेकदा ताण, थकवा किंवा जास्त कामामुळे घडते. डॉक्टर निघून जाताच उषा देवीचा राग मीरावर आला. ती संतप्त चेहऱ्याने म्हणाली, तुम्हाला गर्भधारणेचा अर्थ समजतो का? डॉक्टर विश्रांती घ्यायला सांगत आहेत आणि तू इतके दिवस रियाला गॅस जवळ उभे करत आहेस. तिनेच सर्व स्वयंपाक घर सांभाळावे आणि इतरही कामे करावी. डॉक्टरने तुम्हाला आधीच सांगितले होते की जास्त काम करू नका, पण याचा अर्थ असा नाही की तू सर्व जबाबदारी रियावर टाकावी. तुलाही थोडीफार कामे करायला हवीत. जर आता काही कमी जास्त घडले असते तर मी कोणाला काय उत्तर दिले असते? मीरासाठी हे शब्द तिच्यावर वीज पडण्यासारखे होते. ती अडखळली आणि म्हणाली, आई, मी फक्त खोलीत औषध आणण्यासाठी गेले होते आणि रियाने स्वतः सांगितले की ती स्वयंपाक करेन. मी तिला जबरदस्ती केली नाही. माझ्यामुळे माझ्या बहिणीला कोणताही त्रास होईल असे मला कधीच वाटणार नाही. उषा देवीच्या मनाला वाटलेली भीती आता रागात बदलली. ती रागाने म्हणाली, खरे सांगायचे तर मीरा, कधीकधी मला असे वाटते की तू येण्यापूर्वी आमचे घर शांत होते. तू आलीस, मग तू तुझ्या बहिणीलाही इथे आणलेस आणि आता 2 गर्भधारणा आहेत, 2 समस्या आहेत आणि 2 खर्च देखील आहेत. जर दोन्ही बहिणी एकाच घरात राहत नसत्या तर कदाचित आपल्याला या दिवसांचा सामना करावा लागला नसता. हे वाक्य मीराच्या हृदयात बाणासारखे टोचले. पहिल्यांदाच कोणीतरी तिला सांगितले होते की 2 बहिणी असणे ही एक समस्या आहे, आशीर्वाद नाही. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व माझ्यामुळे होत आहे तर फक्त तसे सांगा. मी इथून निघून जाईन, मी इथे राहण्याचा हट्टही करणार नाही. त्याच क्षणी रोहन आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि अर्जुनने मीराला रडताना पाहिले. गोपाळजी, पत्नीचे हे सर्व काही बोलणे आणि मीरावर आरोप करून तिला या गोष्टीसाठी जबाबदार ठरवणे, हे सर्व काही पाहत आणि ऐकत होते. परंतु त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सर्वांसमोर काही बोलणे त्यांना योग्य वाटले नाही. योग्य वेळ आली की मी हिला योग्य ते उत्तर देईल, हा विचार करून त्यावेळी गोपाळजी शांत राहिले. उषा देवींचा चेहरा रागावलेला होता आणि डॉक्टरांचा रिपोर्ट हातात होता. अर्जुनने विचारले, काय चालले? कोण काय म्हणाले? उषा देवी लगेचच म्हणाल्या, रियासोबत जे घडले ते चुकीचे आहे, पण या निष्काळजीपणासाठी कोणाला तरी जबाबदार धरले पाहिजे. जर मीराने अधिक जबाबदारी दाखवली असती आणि रियाला काम करण्यापासून रोखले असते तर कदाचित हे घडले नसते. अर्जुन आणि रोहन दोघेही गप्प राहिले. त्या क्षणी काहीतरी बोलावेसे वाटले, परंतु परिस्थिती खूप नाजूक असल्याने ते दोघेही गप्प बसले. दोघांनीही ठरवले की आता वाद घालण्याची वेळ नाही. आधी रियाला स्थिर होऊ द्या आणि नंतर आपण बोलू. इकडे मीराचे मन दुखावले होते. तिला वाटू लागले की कदाचित ती आणि तिची बहीण खरोखरच या कुटुंबासाठी ओझे बनले आहेत. त्या रात्री ते घरी परतले तेव्हा रियाला एक दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. मीरा तिच्या खोलीत एकटी बसून बराच वेळ रडत होती. तिला असे वाटले की जणू सर्व बाजूंनी तिच्यावर बोटे उचलली जात आहेत. मन हलके करण्यासाठी तिने आईला फोन केला. मीराने अश्रू ढाळत तिला सर्व काही सांगितले. तिची आई म्हणाली, मीरा बेटा, तू सगळे बरोबर करत आहेस की सगळे चुकीचे हे मी सांगणार नाही, पण मी एवढेच म्हणेन की जर तू हरलीस तर तुझ्या मागे असलेले संपूर्ण नाते हरेल. तुझ्याकडे अजूनही स्वतःच्या चुका आणि इतरांचे नुकसान पाहण्याची पुरेशी समज आहे. तू तुझीच सर्वात मोठी ताकद आहे. जर तुला खरोखर वाटत असेल की तू जाणून बुजून चुका केल्या नाहीत तर स्वतःला दोष देऊ नकोस.
हो, जर तू काही चुका केल्या असतील तर त्या स्वीकार आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न कर. घरातून निघून जाणे हा यावर उपाय नाही. तिच्या आईचे शब्द मीराच्या हृदयात खोलवर रुतले. तिने विचार केला, जर मी खरोखरच निघून गेले तर माझी बहीण आणखी एकटी पडेल. आमच्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण होईल. कोणी विश्वास ठेवो किंवा ठेवो, हे घर देखील माझी जबाबदारी आहे. पुढचे काही दिवस अत्यंत तणावपूर्ण होते. रिया हॉस्पिटलमधून परतली होती, पण तिला जास्त हालचाल करण्यास मनाई होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे इशारा दिला होता की देवाच्या कृपेने मूल अजूनही सुरक्षित आहे आणि आता हे जपण्याची जबाबदारी कुटुंबाची आहे. मीरा जेव्हा जेव्हा काही करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा उषा देवीच्या चेहऱ्यावरील कठोर भाव तिला थांबवत असे. जणू काही प्रत्येक कृती तिला तिच्या चुकीची आठवण करून देत असे. रोहनने रियाला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अर्जुनही मीराची पूर्ण काळजी घेत होता. एके दिवशी रियाला तिचा श्वास गुदमरल्यासारखे वाटत होते. जेव्हा उषा देवीने पाहिले तेव्हा सुद्धा ती मीराला दोष देत होती. हे सर्व पाहून गोपाळजी आता गप्प राहू शकले नाही. त्यांची आता पत्नीला समज देण्याची योग्य वेळ आली होती. गोपाळजी म्हणाले, उषा, तू आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे, मान्य आहे. पण सत्य हे आहे की तुमच्या सुनांवर सक्त हल्ला करणे ही तुझी सवय झाली आहे. पूर्वी मीरा एकटी होती, ती सर्व काही सहन करत होती. पण आता रिया देखील आली आहे. त्यामुळे तुमच्या शब्दांची वेदना दोन ठिकाणी पोहोचली आहे. जर तुम्ही मुलाच्या जन्मापूर्वीच आईच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना भरली तर ती तिच्या मुलाला आवश्यक असलेला आत्मविश्वास कसा देऊ शकेल. उषा देवीच्या डोळ्यात अश्रू आले. बऱ्याच वर्षांनी तिने तिच्या पतीचे शब्द इतक्या जडतेने ऐकले होते. तिला असे वाटले की जणू तिच्यासमोर एक आरसा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये ती नेहमीच स्वतःला पाहण्यास घाबरत होती. ती म्हणाली, कदाचित मी माझ्या दुःखाचे ओझे या दोघांवर उतरवले आहे. मला असे वाटले की त्यांनीही मी इतके वर्षे जे सहन केले ते सहन करावे, तरच ते मजबूत होतील. पण मी विसरले होते की खंबीर होण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीचे हृदय दगड बनावे. त्या रात्री घरात कोणीही शांत झोपले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने दृढ निर्णय घेऊन सर्वांना हॉलमध्ये बोलावले. ती म्हणाली, आज मी तुम्हा सर्वांना एक स्पष्ट गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्हाला वाटत असेल की दोन बहिणी या सासरच्या घरासाठी ओझे आहे, तर आम्ही दोघीही दुसरीकडे कुठेतरी जाण्यास तयार आहोत. आम्हाला कोणताही वाद करायचा नाही किंवा आम्हाला तुम्हाला सोडून जायचे आहे असेही नाही. परंतु आमच्या मुलांना शांत वातावरण हवे आहे. आम्ही तुमच्याशी आमचे नाते तोडणार नाही. परंतु जर आम्हाला दररोज येथे राहावे लागले आणि ऐकावे लागले की आम्हीच समस्या आहोत, तर कदाचित हे घर आमच्यासाठी घर राहणार नाही. आपल्याच माणसांच्या तोंडून हे ऐकणे एखाद्या वादळापेक्षा कमी नाही. रोहन लगेच म्हणाला, मीरा वहिनी, तू चुकीच्या दिशेने विचार करत आहेस. आम्ही दोघे भाऊ तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. हे घर, या भिंती, हे सामान, सर्व काही तुझ्या हास्यामुळे आणि तुझ्या उपस्थितीमुळे घर आहे. अन्यथा हे कायद्याचे आकडे केवळ वीट आणि दगड आहे. अर्जुन गंभीरपणे म्हणाला, आई, जर मीरा आज हे म्हणत असेल तर ते कृत्य नाही, तर वर्षानुवर्षे दडपलेले दुःख आहे. हे केवळ भावनिकता म्हणून नाकारता येणार नाही. उषा देवींनी क्षणभर डोळे मिटले. मग ती मीराजवळ गेली, तिच्या समोर जमिनीवर बसली. मीरा म्हणाली, आई, तुम्ही काय करताय? उषा देवी म्हणाली, जर तू गेलीस तर हे घर उजाड होईल. तूच या घरात सर्वांना बांधून ठेवले आहेस. तुझ्याशिवाय हे घर घरासारखे राहणार नाही. तुला आणि तुझ्या बहिणीला गमावण्याचा विचारही करण्याची आमची लायकी नाही. मी कबूल करते, मी आत्तापर्यंत खूप चुकीच्या गोष्टी बोलले आहे. मला माहित नाही की मी तुला किती वेळा दुखावले असेल. पण आज पहिल्यांदाच मला भीती वाटते की या चुका इतक्या महाग पडतील की तू खरोखरच आम्हाला सोडून जाशील. जर तुला हवे असेल तर मला माफ कर. पण कृपया विचार कर की एक म्हातारी आई, ज्याचा आता एकमेव आधार तुम्ही चौघे आहात, मला तुम्हाला कोणालाही माझ्या चुकांमुळे गमवायचे नाही आहे. तिच्यासाठी यापेक्षा मोठा शाप दुसरा असू शकत नाही. मीरा आणि रिया दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले.
ही तीच बाई होती जी वर्षानुवर्षे त्यांना टोमणे मारत होती. पण आज त्यांच्यासमोर तिने त्यांचा अहंकार मोडून काढला. मीराने लगेच तिचे हात हातात घेतले आणि म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हे घर आमचे देखील आहे. माझी फक्त एक विनंती आहे, आम्हाला मुलींसारखे वागवण्याचा प्रयत्न करा, सुनेसारखे नाही. मग कदाचित तुमच्या मनावरील ओझे आणि आमची भीती कमी होईल. रियाने तिच्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मला फक्त अशी आई हवी आहे जी मला प्रेमाने ओरडेल आणि प्रेमाने गोष्टी समजावून सांगेल. जर तुम्ही मला एकदा ते प्रेम दिले तर मी माझ्या आईसाठी जशी मेहनत केली तशी मी तुमच्यासाठी करेन. दरम्यान काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती होती. कधी कधी मीराचा रक्तदाब वाढला, कधी कधी रिया उदास वाटली. पण यावेळी फरक असा होता की संपूर्ण कुटुंब एकत्र उभे होते. कोणतेही टोमणे नाही, कोणतेही हावभाव नाही, कोणतेही व्यंग नाही. फक्त चिंता, काळजी आणि मोकळेपणाने चर्चा. आणि आता तो दिवस आला ज्याची प्रत्येक जण वाट पाहत होता. मीराने एका सुंदर मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी सांगितले, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. आणि काही आठवड्यांनंतर रियाने देखील एका सुंदर मुलीला जन्म दिला. यावेळी जणू काही या घराला खरोखरच दुहेरी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे असे वाटले. जेव्हा त्या दोन्ही लहान मुली बेडवर एकत्र झोपायच्या तेव्हा असे वाटले की जणू काही देवाने स्वतःहून या घराचे भाग्य बदलण्यासाठी पाठवलेल्या दोन लहान मुली, अगदी देवदूतांसारख्या. आता उषा देवी दोन्ही मुलींचे चांगले संगोपन करू लागल्या आणि स्वतःशीच म्हणायच्या, खरोखर सून ही घराची लक्ष्मी असते. आणि जर दोन बहिणी एकाच घराच्या सुना झाल्या तर घराची लक्ष्मी देखील दुहेरी स्वरूपात येते. फरक एवढाच आहे की आपल्याला त्यांना ओळखण्यासाठीचे डोळे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अन्यथा आपण स्वतःच्या हातांनी आपले नशीब नाकारत राहतो. मीरा आणि रिया अजूनही कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात, पण आता त्यांच्यात पूर्वीसारखी कटुता नाही जी तुलना आणि टोमणे मारण्यामुळे येत असे. आता जरी गैरसमज झाला तरी ते बसून बोलायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही सामान्य होते. कथा येथे संपते आणि फक्त एका ओळीत आपल्याला समजते की दोन बहिणींसाठी एका सासरचे घर ही समस्या नाही तर एक संधी आहे. जर कुटुंबातील सदस्य त्यांना स्पर्धक म्हणून नव्हे तर आधार म्हणून पाहतात. जेव्हा सासू तिच्या सुनेला मुलगी म्हणून पाहण्यास शिकते आणि बहीण तिच्या बहिणीला फक्त सून म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून पाहण्यास शिकते, तेव्हा सासरचे घर खरोखरच एक घर बनते. अन्यथा ते फक्त चार भिंती असलेले घर राहते. तर मित्रांनो, आजची आमची कहाणी अशी होती. तुम्हाला ती कशी वाटली शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.